सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे आज पंढरपूरमध्ये यात्रेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं तर लाखोच्या संख्येने पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। पदस्पर्श दर्शनाची रांग ही आता जवळपास 15 पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता महाद्वार घाटामध्ये आहे। आपण बघितलं तर आज सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे पंढरपूरमध्ये यात्रेचं स्वरूप आपल्याला आलेलं पाहायला मिळतं। पंढरपूरमधील लॉज असतील, हॉटेल असतील, हे सगळे फुल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काही भाविक माझ्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? नमस्कार, आम्ही बेळगाववरून आलो होतो। आता दरवर्षी आम्ही श्रावणला माऊलींच्या दर्शनासाठी येतो। यावेळेला स्वातंत्र्य दिनाची सुट्टी व शनिवार रविवार असं विकेंडच्या सुट्ट्या मिळाल्यामुळे याच वेळेत आम्ही माऊलींचं दर्शन घ्यावं असं म्हणून यावेळेला आलो होतो। अजूनही काही भाविक माझ्या बरोबर आहेत, काय सांगाल तुम्ही कुठून आलात? आम्ही नाशिकवरून आलो। विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौलीचा पंढरीनाथ, असा आपण भक्तीचा मेळा इथं बघतोय। सगळ्यांना आनंदाचा वर्षाव झालेला आहे आणि या गोष्टीमध्ये आपण 3 दिवस सुट्टी एकदम एन्जॉय करतोय। म्हणजे इथं आल्यानंतर इतकं मन प्रसन्न होतंय, इतका मोठा मांदियाळी जर का आपण भक्तांची बघतोय तर खूप सुंदर वाटतंय। तर सर्वांनी नक्कीच पंढरपूरच्या दर्शन द्यावं। अजून महिला भाविक माझ्या बरोबर आहेत, काय सांगाल तुम्ही? मी 3 दिवस मला सुट्ट्या असल्यामुळे आम्ही पहिल्यांदा बाहेर निघालो आणि पहिले म्हटलं गेल्यानंतर आपण पहिले पांडुरंगाचं दर्शन घ्यावे। इथे आल्यानंतर खूप छान वाटलं। नक्कीच आपण पाहिलं तर श्रावण महिन्यातील शेवटचा आठवडा असल्यामुळे आणि 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।